हा भावरा व्हायचा तूच ऐक मग. मी हे माझ्या आगीरदार बोलते. बहिणी तुझी, मला एक भारीतलं लेटेस्ट फॅशनचं मंगळसूत्र पाहिजे, कळलं का? आजच्या आज पाठवून दे. कसं एकदम घसघशीत पाहिजे, लक्षात आलंय का? ए बाबा, देतील नाही पैसे तुला पुढच्या महिन्यात, आता उधारीवर दे. एवढं करते ना तुझ्याकडनं मी नेहमी सोनं. मग मेल्या लाव, तुला काय व्याज लावायचं ते. भारीतलं पाहिजे बरं का. आजच्या आज पाठव आणि घरीच पाठव. काय हो, हेअरस्टाईल कोणती करणार आहात? मी 4-5 प्रकारची हेअरस्टाईल करून दाखवते, तुम्हाला जी आवडेल ना ती करून देईल. नाही नाही नको, नेहमी करते तशीच ठेवूया. नेहमी करते तशीच ठेवूया. हा, ती काय हेअरस्टाईल आहे? हा, नुसता केसांचा गुतळा करून टाकते, अशी घेते गुंडाळते आणि बांधून टाकते. नाहीतर काय. लती, तू ना जरा गप्पच बस. अगं सुरू काय सांगते ती ऐक. नवीन नवरी आहे ना तू, लग्नात कशी गोड गोजरी दिसली पाहिजे. आई अगं माझी गपदली हायच गोड गोजिरी. निघाल ना ते. सॉरी पुसीला. मस्त, हा मस्त. बरं ऐक ना, अभ्या बोलला का तुला? नाही ना, तो काही तुझ्या गळाला लागत नाही. चॅलेंज का? चॅलेंज. तू लाव त्याला बोलायला. घेतलं तुझं चॅलेंज. आजच्या आज आब्याने जर का मला आय लव्ह यू नाही ना म्हणलं, तर हा मिस नाशिकचा क्राऊन कचरात टाकीन. चल, मी काय म्हणते एवढं बस इथं बस. कब्दुल्ले, खबरदार आता कुठल्या कामाला हात लावला असतं ना. हसती काय? बघू, लय गोड दिसतेस आपण. दाजींचं काही खरं नाही बरं का. गप्पी. एक फोटो काढते. हा, एक एक इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हा, लय मस्त आलाय ग. सुरे, हा आले आले. लते, आबे कुठे दिसला का ग तुला? असं लिहितच कुठंतरी. काही बोलला का ग तुझ्याशी? कशाबद्दल? ते आज त्याची मिस नाशिक बरोबर डेट आहे ना. वहिनी, जांभळ्या रंगाची पैठणी आहे ना सज्जनरावांच्या आईनं देऊया. अहो पण वहिनी, त्यांच्या बहिणीला बी पैठणीच पाहिजे. आहे ना आपल्याकडे लाल आणि निळं ते. हा, ती नाही का निळा काठाची. हा हा, बघ आजीनं माहित. हा चालेल, ती बी ते चालेल. देऊया. सुरे, सज्जनरावाच्या आईचे आणि बाबांचे आयर जे असतील ते एका वेगळ्या पिशवीत टाक, त्याच्यामध्ये चिठ्ठी टाक. सज्जनरावांच्या बहिणीची साडी आणि तिच्या नवऱ्याचे शर्ट पीस, पॅन्ट पीस ते वेगळ्या पिशवीत ठेव, त्याच्यात पण चिठ्ठ्या टाक. उद्या काही गडबड गोंधळ व्हायला नको. रुसूनच बसतात बाई लगेच. बरोबर. आणि त्यांच्या पोरांचे कपडे का पैसे घालायचे हातावर? नाही नाही नाही, कशाला पैसे? कपडे घेतलेत ना आपण. चालते ना, कपडे आहेत, मग पैसे द्यायची काही गरजच नाही राहिली. हा आहे, जरा ये ना 2 मिनिट. अरे अभि बस ना. नाही मामी, येतो नंतर, जरा घाई आहे. आई, अरे ये बस जरा, हे आवडतंय मग. अगं बोलायचंय जरा, ये ना. बर आलेच. हा सुरे, चिठ्ठ्याला तोपर्यंत आलेच मी. अरे काय झालं? पैशाचं काही? नाही नाही नाही, पैशाचं नाही काही. मग बाहेर कशा पाहिजे बोलवलं मला? अगं सज्जनरावांना बोलायचंय लतिकाशी. काय? ते आहे काहीतरी असेल ना. आपल्याला काय करायचंय? मग मग सांग ना तिला. कोणाला?
लतिकाला. मी कशाला सांगू, तू जाऊन सांग जाय. आहे मी बोलत नाही ना तिच्याशी. अभ्या एकदा बोललास मग काय अंगाला भूक पडणार आहे तुझ्या. जाय सांग जाय. तू तू निरोप दे ना, मी बोलतो ना बाकीचं. आता निरोप दिल्यावर अजून काय राहतंय बोलायचं. तू दे ना, सांग ना तिला. अभ्या नाही जमायचं मला, माझ्या पाठी आधीच एवढी काम आहे, त्याच्यामध्ये वाढवू नको तू. अगं जावं येते. मग शब्द दिला मी त्यांना. शब्द तू दिला ना, मग तू काय ते बघ. अरे सांग ना. हे बघ, तू सज्जनरावांना सांग तुमचं जे काही काम आहे ते होत नाही म्हणा. जय मामीशी बोलू का मी? कसं कळत नाही रे आभ्या तुला. नवऱ्या मुलीला तिच्या डोक्या राक्षसता पडेपर्यंत घराचा उमरा ओलांडता येत नाही. जयू वहिनी पण तुला येत सांगणार. काय? हे बघ काय आहे तिकडं. नाही नाही, काय म्हणते? मी असं म्हणत होते सज्जनरावांना जाऊन सांग ते होत नसतं म्हणून. अगं रुसतील ते. अगो बाई होय का? मग कशी आहेत माहिती ना तुला. जाय सांग जा. जाय तूच सांग जाय लतिकाला. हा आहे. अरे दिसतोय का? कुठं गेला? काय काम होतं तुझं? काय नाही. सुरे चिठ्ठी लिहिली का? विजयरावांच्या आईचं नाव टाकलं की नाही? या साडीमध्ये ठेवायची ती चिठ्ठी. आपणच फक्त काम करू लागलो ते. पटापट हात चालव. हा झालं ना? हा आता पुढची चिठ्ठी लिही. ह्याला काहीतरी बोलायचंय. तिला कळलंय मला काहीतरी बोलायचंय, पण विचारणार नाही स्वतःहून. तोंड नाही उघडणार. इगो आडवा येतो ना. तुला बी काही कमी ॲटिट्यूड नाही. हा बोला सज्जनराव. हॅलो, झालं का? नाही ना. का? सज्जनराव एक काम करता का? पाहिजे तर मी फोन देतो तिला, तुम्हीच बोला ना. पैलवान, अहो मीच तिला कसं बोलू? मला आय लव्ह यू म्हणून. अरे तुम्ही मित्र म्हणून काहीतरी बोला ना तिला. हे बघा, माझ्या लग्नात मला तुमच्याकडनं हाच आयर पाहिजे, कळलं का? जमला आयर द्यायला. हा हा जमवतो जमवतो. हा जमवाच. ए विक्या इकडे. हा बोल. तुला तिला सांग खोलीवर बोलवलंय म्हणून. का? लव यू म्हणावं लागेल तिला. हा अरे मला नाही, सज्जनरावांना. हा हा. जा सांग जाय. जाय ना आता. दोन मिनिटं बोलायचं होतं. हा बोल ना. इकडे नको, तिकडच प्लीज. सॉरी. पहिलवान बोला की. ए एक काम करशील का? सांगा की.
लतिकाला बोलो ना. कशाला? काम आहे कुठं? आपल्या घरी. आपल्या? हा, सांगशील का तेवढं? मला काय मिळेल? काय पाहिजे तुला? तुला माहित नाही व्हय मला काय पाहिजे ते. माझं काम झालं की तू म्हणशील तसं. बोलशील मग मला पाहिजे ते. बोलायला नाही आवडत मला. म्हणजे मनातलं कळलं पाहिजे ना, न बोलता. अगं सज्जनरावांना अरे काही कळतंय का विके? तुला अक्कल आहे का? अगं आब्या बोलला मला लतीला बोलव आय लव्ह यू म्हणायचंय म्हणून. डोकं ठिकाणावर आहे का त्याचं? जाऊन सांग जमणार नाही म्हणून. उद्या लग्न आहे माझं, लग्न. ए बाबा जाय तू, पळ डायरेक्ट जेवायलाच्या म्हणा. काय पळ निघ. आब्या हे आब्या ती लती भडकलीन माझ्यावर. पार इज्जतच काढली माझी. म्हणली डायरेक्ट जेवायलाच या. वाटलंच मला हे असंच होणार आहे म्हणून. अरे तुम्हाला ना माझी एवढीशी साधी छोटीशी इच्छा सुद्धा पूर्ण करता येत नाही. वा वा अभिनम्यूराव वा, मिळाला बरं का तुमचा आहेर. वा 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 वा. सज्जनराव चिडू नका हे ना. बघा माझ्याशी कोणी आता बोलू पण नका आणि मला काही विचारू पण नका. मी आज जेवणारच नाहीये. तुम्ही जा तिकडे जेवायला नवरदेवाशिवाय. नाही 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 सज्जनराव. नाही म्हणजे नाही. आणतो ना मी लतीला. तिनं मला बोलायला पाहिजे. हा हा, मी बघतो. हा? मग जा. जेवण लती आल्याशिवाय मी आज जेवणार नाहीये. जेवायला काय आहे? काय झालं बाई? माय काय झालं सांगते का? अभ्या हा त्याचं काय? अभ्यानी त्याच काहीतरी आहे. त्याने ते डोलीला पुलीवर बोलवलं आय लव्ह यू म्हणायला. देवा हीच का तुझी अक्कल? अगं भाऊजी कशाला बोलवते तिला खोलीवर? ऐक, भाऊजी डोळं वर करून बघतही नाही त्या डब्बीकडं. तो सज्जन आहे की नाही तिथं? हा ते सज्जनसाठी बोलवलं असन, हो की नाही? मग बरोबर म्हणतेस ग तू. माझ्या लक्षातच नाही आलं. तरीच मी म्हणलं माझ्या एवढी रूपवंती असताना त्या टब्बू मिरचीकडे का जाईल माझा अभ्या. थँक्यू दिदे. रडू नको. अरे अबे अबे सज्जनरावांना हा बोलवलंय ये. बोलवलं ना. अभ्या दाजी येतात ना जेवायला? हो येतात ना. अभि अरे सज्जनराव कुठे? येतात.
बोलायचंय मला. तू का पांचटपणा करणार नाही मी. प्लीज ना. सॉरी. ऐक ना, शब्द दिला मी त्यांना. मग तूच म्हण. अगं लते, हे पाय एकच मिनिट प्लीज, महत्वाचं आहे. बघते. हे पाय बाहेर थांबतोय मी, 2 मिनिटात ये. बापूंची शपथ आहे तुला. बापू ते काय ते ते काय? ते आली असती 2 मिनिट. नवरीनं उमरा ओलांडायचा नसतो. ओलांडलं की तू. बापूंची शपथ घातलीस ना म्हणून आले मी. माझं नाही आहे काम. आम्हा जाऊ. ते निरोप आहे सज्जनरावांचा. निरोप मिळालाय मला त्यांचा. एवढा ॲटिट्यूड आहे का तुझ्यात? दृष्टी तशी सृष्टी. हे पाय, हे असं वागत राहिली ना, सासरी जड जाईल तुला. तू नको काळजी करू. माझ्या सासरी कसं वागायचंय काय बोलायचंय ते माझं मी बघून घे. आडून बसलेत ते. म्हणजे तू जर आली नाही ना, जेवायला येणार नाही का ते? हे, चालणार आहे का तुला? हे पाय, तू ये आणि काय? आय लव्ह यू. काय? हे त्यांना तुझ्या तोंडून ऐकायचंय, हे सज्जनरावांना. आणि हे खूळ आता त्यांच्या डोक्यात कोणी भरवलं? हे कामधंदे नाही का मला? एक तर 5पणा मला नाही आवडत. प्रेम आहे ना, बोलायला कायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे ना. ते तू त्यांना सांग ना. नाही ना ऐकत ते. मी नाही म्हणू शकत. नाही बोलू नाही. काय 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 लव्ह यू म्हणलं ना, काय भोकं पडणार तुझ्या अंगाला? नाही नाही, बापूंसाठी आता उमरा ओलांडलाय ना, बापूंसाठी म्हण ना त्यांना लव्ह यू. त्या पाहिलं ते राडा होईल, त्याचं खरं आलं नाही ना जेवायला, बापूंना टेन्शन येईल. मी असं माझं मत आहे, तू काय करायचं ते ठरव मग. उगाच रागवलो मी एवढ्या मोठ्यानं. लतिका पण नाही आली आणि जेवण पण नाही मिळालं. अहो सज्जन कुठे? त्याला भूक सहन होत नाही बर का.
सज्जनला बोलवा ना.